नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना समोर आली। खून आणि बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे। शंकर भोगाडे असं मृत कैद्याचं नाव आहे। त्याला सर्कल क्रमांक 1 बॅरेक क्रमांक 6 इथे ठेवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे भोगाडे याला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली होती। मात्र रजेची मुदत संपल्यानंतर तो परतला नव्हता। तब्बल 415 दिवस फरार राहिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती। प्रथम त्याला कल्याण कारागृहात ठेवण्यात आलं आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं। दरम्यान कैद्यांना बंद करताना भोगाडे अचानक बेपत्ता असल्याचं लक्षात आलं। प्रशासनाने तातडीने शोध मोहीम राबवली असता कारागृह परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये त्यानं लोखंडी पाईपला कपडा बांधून गळफास घेतल्याचं आढळून आलं। या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।